भगवान श्रीकृष्णाचं जर आपण चरित्र पाहिलं तर भगवान श्रीकृष्णांच्या जवळ ज्या वस्तू होत्या, जवळ जी लोकं होती, त्यामध्ये अजून एक आहे की बासरी त्यांच्या सतत जवळ असायची. बन्सी ज्याला म्हणतो. त्या बन्सीची काही कथा आहे का? की त्या बासरीबद्दल काही विशेष आहे? बन्सी हा खरं रामायणाचा प्रसंग म्हणावा लागेल, कारण की याचा संबंध जो आहे तो रामायणाशी जोडलेला आहे. ज्यावेळेस भगवंत रामायणामध्ये रावणाचा वध करतात, त्यावेळी रामसेतू ज्यावेळेस बांधायचं होतं त्यावेळेस दगड गोळा करायला सुरू होत. त्यावेळेस हनुमंतराय बाकी सगळे बांधत सेना होत. हनुमंतराय ज्यावेळेस दगड गोळा करायला लागली त्यावेळेस वनामध्ये गेले आणि तिथं जेवढे संत होते त्यांना म्हणाले की तुम्ही इथंच थांबा, इथंच हलू नका, कारण की याच रस्त्याने भगवंत जाणार आहे. मग ज्यावेळेस त्या संतांना सांगितलं की इथून हलू नका आणि राम सेतू बांधला, रावणाचा वध झाला. परंतु नंदीग्राममध्ये जे बरेचसे बसलेले होते ते म्हणतात की 14 वर्ष पूर्ण झालेली आहेत, एकही क्षणाचा जर विलंब देवाने केला तर इथंच मी माझा प्राण सोडेल. हे भगवंताला समजलं की माझा भरत प्राण सोडेल म्हणून. त्यावेळेस बिभीषणजींना म्हणतात की मला काहीतरी उपाय सांगा किंवा तुमच्याकडे एखादं साधन असेल तर मला तिकडे पोहोच करा. त्यावेळेस भगवंत लवकर तिकडे जाणे पुष्पक वाहनामध्ये जातात. त्या संतांचं दर्शन राहून जातं. त्यावेळेस हनुमंतरायाला ते संत म्हणतात की तुम्ही आम्हाला वचन दिलं होतं की देवाचं दर्शन तुम्ही करून द्याल, तुम्ही ते दर्शन करून दिलं नाही, मग आता तुम्ही काय बोलला याच्यावरती. त्यावेळेस हनुमंतराय म्हणतात की काळजी करू नका, द्वापरामध्ये ज्यावेळेस भगवंत पुन्हा अवतार घेतील त्यावेळेस तुम्हाला जे परत बोलवायचं काम आहे ते माझ्याकडे असेल. तेच हनुमंतराय ज्यावेळेस भगवंतापुढे बासरीच्या रूपामध्ये प्रकट होतात.